मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. यकायकी अंधारलं. काळ भोर मस्तवाल रेड्यागत दांडग ढग आभाळात लोंबकळायला लागलं. चहू अंगानंही चमकायला लागली. गुई करून वारं सुटलं आणि झाडं करकरली. पार मुळा पावतर कचकचत हादारली. राप 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 पावसाला सुरुवात झाली बघा. रुपया एवढं थेंब दणकत आलं. माणसांची पळता भुई थोडी. भिका गवळ्याची बी गडबड झाली. डोबराला कडवाळ कापत होता. सरासरा इळा चालत होता. पण यकायकी पावसानं रिंगाण धरलं तसा गडी उठला. पळत आंब्याखाली जाऊन उभा राहिला. दाडवान खाजवीत वर बघाया लागला. झाडबी महारोगानं पोखारल्यागत मरायला झालेलं. अर्धा भाग पार भिराडल्याला. वांबीच्या पाठीवरती करवत असती तसं प्रत्येक फांदीवरती काळी भोर चाकोरी उभा राहिलेली. जणू आतला गाभा उतू जाऊन वर येऊन गुठून पडलाय. माणूस शेंड्याला उभा राहिलं तर कडाडत फांदी खाली लासली तऱ्हा. खोंबाऱ्या गणिक बांडगोळ्याचं फांदूर, शेरडा करडांचा मेवा. भिकानं तोंड वर केलं तर फासाटलेल्या फांद्यातनं आभाळ दिसलं. गचाटून भरल्यालं. जणू आता टकुऱ्यावरती येऊन आदळतयाच. गार वारं, त्यात सपकार हाणणारा पाऊस. कसला बी माणूस असला तरी काटा फुटत होता. भिका एवढा चिवट सालगडी पर पार गारटला होता. टकोऱ्याचा पटका काढून त्यानं हात पुसलं, तोंड पुसलं, तसाच खाली बसला. त्या मळकट पटक्याचं तिड पायावर घेऊन पुन्हा निबार गुतिवलं. दणकीत हात घातला. बिडी काढली. काडी पेटी सादाळल्यागत झालेली. 4 काड्या वाया गेल्यावरती 5वी पेटली. तुराड धूर नरड्यातनं आत गेला आणि पुन्हा नाकाडातनं बाहेर आला तवा कुठं बरं वाटलं. 4 झुरकं मारतुय ना मारतुय तवर भुई फाडून नाग वर यावा तसा मालक दिनकर तात्या बाहेर आला. झाडीतनं निघाला. भूतागत मिशा कुरवाळीत मोहर येऊन उभा राहिला. काय र भिक्या, काय चाललंय म्हणायचं? काय नाही मालक, पावसानं उचल खाल्ली, थांबलूया जराशी आडुशाला. झालं का कडवाळ कापून? आलंय आहोत. मकाच्या कणासकट कडवाळ्यान. दुभत्या म्हशी खात्याती फोडून. पोरं बाळ खात्याली. मसरासनी व कशाला कणस. सांगतोय ती कर. आईला ज्योत्यो आपलंच खरं करायला बघतोय. मगाशी आमची कारभारीनं आली होती हिरीवर. का तर म्हण पारिजातकाची फुलं पाहिजे ती. लेका काय गरज आहे का मी म्हणतो. जळता जळना एवढी कन्यारी माजल्या वड्याकडनं. नुसता निरोप पाठवला असता तर टोपलंभर फुलं पाठवल्या असती. असल्या चिखलात बायसाब चालत गेल्या. मग काय खांद्यावर निव्हय तिला. मी म्हणतो घर सोडायची गरज आहे का? एखाद्याला आवडतं रानात यायला. कशाला? माणसं त्याच्या आईला मन घातल्यागत बघत्या ती. गावली का मग फुलं? छे, दिस मावळ्याला ती उमालल्या ती. दुपारची घावत्यात या वय. आता किती वाजल्या ती? 4. अर मी म्हणतोय अंधारलं तवा. शाना हायस. जा काप जा कडवाळ. लेका भुईमुगात कोण नाचलंय र? खळभर रान उपटून नेलं या. काय की तू काय हिता झाडाची पानं मोजत बसतोयास वैर गड्या? तसं कसं? लेका तुझी बायको भिकी दिसली नाही र 8-15 दिस झालं. आलं भांगलायला जाती. खुळा कुठला. लेका गवळण निगत दूध घालणारी बायती. एक डोबार हाय. आणखी एखादं घ्यावं. दुधावरती घर चालना वैर तुमचं. 4 पोरं हायती मालक. भिकीला बघितल्यावरती वाटतं आत्ताच लगीन झालंय. लाजतोयस काय लेका? बायको लेका नटीवाणी. तू असा कसा र तमाशातला टुणटुणवाला? काढ बिडी. सालगड्याची बिडी फुकत तात्या वळला बांधा बांधानं वर. आता पाऊस थांबला होता. भिक्या घुसला कडवाळ्यात. ताटाला इळा घातला की सगळ्या अंगावरती अभिषेक. वैतागला गडी. मनगटागत कणस बघून कडवाळ कापलं. कचक्या भारा बांधला.
आणून बांधावरती ठेवला. दिसणार नाही असा इळा आत खुपासला. मूठ पानाआड केली. कानात अडकिवलेल्या बिडीचा तुकडा काढला. हातातच पेटिवला. तोंड वाकडं करत झुरका मारला. धुरासकट तुकडा फेकून निघाला लगा. बांध वलांडून वाटला लागला. मरणाचा चिकूल. पाय गच दिशा आत जायचा. पार चिपळी धोतरातच वर घुसायची. कडच्या गवतावनं आबदार पावलं टाकीत भिका निघाला. मोहर पान लागल्यावरती काही इलाजच चालना. दोन्हीकडं न इलायती शेराचं दाटकुपान, त्यात बाभळीच्या काट्यांचा आयचान. अरुंद वाट, वावभरच रुंद. मोहरनं बैलबिल आल्यावरती काय बी खरं नव्हं. शेराच्या कुपानात काट चुकवीत घुसायचं. पावसाळ्यात तर माणसं पार वैतागायची. पांदीच्या वाटनं जायाचं म्हणजे वारुळात शिरल्यावानी वाटायचं. कडवाळाचं वझ सावरीत भिकू पांदीत उतारला. बचाक पाय रवायला लागला. 100-150 पावलं गेला असल नसल, एकाएकी चिखलात काहीतरी चमाकलं. वाकला खाली, उचाललं. बघतोय तर पिवळी धम्मक बांगडी, जाडजूड, अर्ध्याच्या वर चिखलात भरल्याली. भिक्यानं उभ्याच धोत्राला पुसली. लयच चमकायला लागली. सोन्याची हाय का पितळची हाय म्हणायची. मनात विचारानं थैमान सुरू झालं. टाकली दणकीच्या खिशात. पिळान मारून मोहरा आला. गायकवाडाचा परलाद काहीतरी हुडकीत होता. काय हुडाकताय प्रल्हादराव? काय नाही बाबा, या चिखलात माणूस रुतल एक दिवस म्हणायचा. काय हरवलं या भय? हिरवी स्लीपर घुसली आत. ही काय एक गाहुल्या बघ. राव असल्या रंगीत चपला घालून चिखलात कुणी चालतंय का? हे उपदेश करू नगस. भिकाच त्यो तसलं वज खांद्यावर घेऊन चिखलामध्ये चाचपाय लागला. शिलपर गावली तवा सुटला गडी. प्रल्हाद बी हराकला. शाबास भिका, तू होतास म्हणून गावली र गड्या. कितीदा रजा? हाय 15 दिवस. दिवस मावळला बघ. ह्या दिवसात सूर्य कवा दिसतो का? आकाड म्हणलं की टकोऱ्याचा गोविंदा झालाच. भिकानं सोप्यात कडवाळाचं वझ टाकलं. पोरं धावली. थांबा जरा, कवळी कंस मोडाल, शेलकी देतो. शेलक्या कंसांसकट 40-50 ताट त्यानं टाकली बाजूला. पुन्हा वज हुतं तसं बांधलं. निघाला मालकाकडं. नेऊन सगळं गोठ्यात टाकलं. कंस वाड्यावर पोचिवली. वळला आपल्या घराकडं. त्याला गवात कवा इकत घ्यायला लागायचं नाही. मावळ सुधीक आयतं फुकट मिळायचं. रानातनं येताना वाटत त्याचं घर. पहिला घरी याचा. निम्म घरात आणि निम्म मालकाला. काय कळतंय कुणाला? चाडी कुणी केलीस तर मालकाची माफी मागून मोकळं हुयाचं. बेस होतं. सकाळच्या रानात निघाला तर पांदीच्या चिखलात आकणी काहीतरी हुडकत होती. वाड्यावर भांडी घासाया येणारी बाया. काय हुडाकतीयास ग आकणे? काय नाही, तरी पण तुझं टक्कुर हुडाकतीया. आईला झटकं मारल्याशिवाय बोलायलाच येत नाही व्हय ग? तुला कुणी सांगितलंय रामपारी चौकशा करायला? अगं जोडवं बिडवं गमावलं असलं तर हुडकून देतो म्हणलं. काय नाही, लाग वाटला मुकाट्यानं. आकणीनं पुन्हा चिखलात डोळं खुपासलं. भिक्यानं वळाकलं. बांगडीच हुडाकतीया. आईला पण हिच्याकडं कसं सोन्याचं काका नील? कवा कुणाच्या लग्नात 4 काचच्या बांगड्या मिळायची मारामार. भिक्यानं पुन्हा विचारलं. अगं पर काय हरवले सांगशील का नाही ग? नाही सांगणार, जा तू. नक सांगूस. 1760 माणूस ह्या पांदीनं येणार जाणार. तुटकं पायतान कुणी ठेवत नाही. तुझं जोडवं कोण ग ठेवतं या? अशी नाचत्यास काय डोबरागत? सवन हुडाक. तुला कुणी सांगितलंय र चमच्या डावळायला मध्ये? रावसाप पाय धुवा तर साकळ्या केवढ्याच्या. तोंडाला पदर लावून हसली सवताशी. भिक्या काय बोलला नाही. लागला वाटला. मळ्यात गेला. घेवड्याच्या शेंगा तोडल्या. जून झालेल्या धन्यातनं कवळी कोथिंबीर हुडाकली. सगळं कोपीत ठेवलं. मग गेला आल्याकडं. चक्कर टाकली. खाली झाडीत गेला. दाट आयचानातनं बेलीच्या झाडापावतर पोहोचला. बेल काढला. धोतराच्या सोग्यात घातला. आला वरती. चवळीच्या शेंगा मूठ भरून तोडल्या. बसला बांधावरती खात. तेवढ्यात मालक आलाच. वानरागत खेकासला. भडव्या, बैला आणून रानव्यात बांधल्या असतीस तर बाप म्हातारा झाला असता वैर तुझा.
असल्या चिकचिकीत तोंड लावत नाही ती. जरा ऊन पडलं की आणणार हाय. घेवड्याच्या शेंगा कशाला तोडल्या त्या? बाईसाहेबांनी सांगितल्या होत्या. भडव्या मटण आणायचं हाय. जा त्या भाईच्यातनं तेवढं मटण पुचू किलोभर. वैजी, खाली कुठं गेला होतास र? बेल घेतला उद्याच्याला. बाईसाहेबांनी सांगितला होता. त्या टवळीला एक अक्कल नाही. बघावं तवा देवधर्म. जा लवकर, बैलान येताना डोहराचं शानघान काढलेस नव. चांदणी उगवायला उठतोय मालक मी. शाना हायस. ती लवाराची आकणी वाटत काहीतरी हुडाकतीया बघ. तिला पाठीव. 4 वाफ खुरापलं तर तेवढंच काम होईल. काय लाखाचा ऐवज हरवलाय तिचा कुणान ठाव. मला बी सांगना मालक. कशाला? दिवसभर चिकुल की उचायला? बिक्या लागला वाटला. कोपीत आला. घेवड्याच्या शेंगा कोथिंबीर घेतली. निघाला. आकणी होतीच वाटला. चिकुल किवचित. दोघी तिघी रोजगारने पण उभ्या उभ्या डोळे फिरवीत होत्या. बिक्या काय बी बोलला नाही. शेंगा सौताच्या घरी टाकून वाड्यावर आला. मालकाची पोरगी आण जावाई शिरा खात गप्पा मारत होती. जावाई आलकट पालकट घालून बसला होता. राम राम साहेब. काय चाललंय भिकोबा? काय नाही. वहिनी साहेबासनी बेल पोचवायला आलो होतो. काय चाललंय ताईसाब? आता हिथं काय चालतंय? आराम. अर भिकी दिसली नाही र. ती दिवसभर डोबरात असती. गवळ्याची गवळण हाय. भिक्या आत गेला. वहिनी साब भाकरी थापत होत्या. तोंड पडल्यालं. बेल कुठं ठेवू वहिनी साब? त्या तामनात ठेव. उगी शिवाशिव नग. हे बघ तो डबा घे. पैसे त्यातच ठेवल्या त्याने किलोभर मटण आण. वैजी, आकणी आली का बघ तेवढी. भांड्यांचा सगळा गराडा पडलाय. ती पांडीत काहीतरी हुडाकतीया कवा धरणं. काय हरवलंय का? काय की? भिक्यानं हाताकडं बघितलं. दोन्ही हातात नुसत्या काचेच्या बांगड्या. जाता जाता ताईसाहेबांच्या हातावरती नजर टाकली. सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, घड्याळ. भिक्या मनात म्हणाला, हिचं कशाला काय हरवतया? बांगड्या हरवल्या असती तर शिऱ्याला बॉट लावलं नसतं. गेला उस्मानबाईच्या टपरीवर. तिथं 10-15 गिऱ्हाईका आधीपासनं. आईये भिकूजी, बोलो कितना घोस तोलू? असा विचारत होता. जणू सगळी गिऱ्हाईक माग सारून ह्याच मटण आता झोकणार होता. भिक्या हसला. बॉट वर केलं. बसला. बिडी काढायला दणकीत हात घातला. काकान हाताला लागलं. इच्चू हाताला लागल्या वाणी चपापला. धूर काढत टांगलेल्या बकऱ्याकडं बघाया लागला. 2-4 गिऱ्हाईक मागणं येऊन पुढं घुसली तसा भिक्या उठला. काय भाय राव, कवापासनं येऊन बसलूया? देताव घबराव मत. 7 बोकडा है ती. बर्फी के मुताबिक घोस है. सबको मिलेगा. खट्टाखट तुकडं पाडून भाई तागड्यात टाकायचा. ढीक पोरा पुढं सारत म्हणायचा, जल्दी जल्दी उरको. बोलो साब, कितना तोलू? भिक्याला तासानं मटण मिळालं. आतडी कोतडी, मानगोड, चाप, बरच काय बाय. भिक्याला कवा मटण निवडायची सवय नव्हती. मुसलमान घालील ते आणायचा. कुत्र्याचं पिलू जोखून दिलं तरी घेऊन येईल असली तऱ्हा. तो विचार करत निघाला. बांगडी सोन्याची असल का पितळची असल? काय की? कुणाची हाय कुणान ठाव. टकुऱ्यात बांगडीनं रिंगाण धरलं होतं.